प्राणायामचं शिक्षण घेऊया. आपण येतो, प्राणायाम करतो आणि निघून जातो. तर प्राणायाममध्ये आपल्याला नक्की काय हवायचं, नक्की काय करायचं, श्वास कसा घ्यायचा, ब्रीथ कसं करायचं हे आपल्याला पाहायचं आहे. तर आपण काय करत आहोत, सगळेजण आता श्वास घेत आहेत का सोडत आहेत? श्वास घेताय की सोडताय? सोडताय. आपल्यापैकी असं आहे का, आपल्यापैकी असं कोण आहे की श्वासच घेत नाहीये? आहे का कोण? आहे? नाही? बरं. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही आत्ता श्वास घेत आहात, सोडत आहात, हे तुमचं काय झालं, नॉर्मल ब्रिदिंग झालं, म्हणजे नियमित ब्रिदिंग झालं. बरोबर आहे का? आता हे नियमित ब्रिदिंग आपल्याला काउंट करायचं आहे. काय करायचं आहे? मोजायचं आहे आपल्याला. आता समजा तुम्ही श्वास घेतला, सोडला, एक आकडा मनातल्या मनात म्हणा. श्वास घेतला, सोडला, 2 आकडे म्हणा. श्वास घेतला, सोडला, 3. असे एका मिनिटामध्ये तुमचे किती आकडे काउंट होतात हे आपल्याला पाहायचं आहे. फक्त एवढंच करायचं आहे. आता श्वास स्टार्ट म्हणलं की असं नाही आहे, त्याच्यामध्ये तुमचं ब्रीथ आत्ता जे आहे ते फक्त आपल्याला चेक करायचं, एवढंच. चला लावूया टायमिंग 1 मिनिटाचा. डोळे बंद करा, हाताची ध्यान मुद्रा करा, डोळे बंद ठेवा. आपापलं काउंटिंग प्रत्येक योग साधकाला मी विचारणार आहे. स्टार्ट. रिलॅक्स. सगळ्यांनी थांबायचं. एका मिनिटामध्ये आपले किती श्वास झाले सांगा इथून पटपट. किती झाले? एका हां 15. त्यानंतर पुढं अजून इकडे सांगा पटपट. 15. नंतर 14. अजून 12. अजून 18. अजून 13. 18पेक्षा वर झाले किती? किती? 19. पुढं 20. अजून 20च्या पुढं 30. एका मिनिटामध्ये आपण एवढे श्वास घेतले, बरोबर आहे की नाही? किती झाले? असू द्या पुढं, आता 20च्या पुढं असू द्या. आता आपण दररोज येतोय, प्राणायाम करतोय, निघून जातोय. आवाज माझा ऐकू येतोय का क्लिअर? नाही तर पुढे येऊन बसा. काय करतोय आपण? प्राणायाम, आहे की नाही? त्याच्यामध्ये कोणते प्रमुख 3 प्राणायाम करत आहोत? भस्त्रिका, बरोबर आहे ना? दुसरा कपाल भाती. तिसरा अनुलोम विलोम. हे 3 प्राणायाम आपण प्रामुख्याने करत आहोत. त्याच्यामध्ये आपण फक्त भस्त्रिका प्राणायाम बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय? प्राणायामाचा नियम सांगा. श्वास घेणे आणि सोडणे. दीर्घ कमीत कमी किती सेकंद घ्यायचा आहे? कमीत कमी 5 स्टार्ट आणि जास्तीत जास्त 15 सेकंद. आता आपण काय करतोय? प्राणायाम करतोय. प्राण या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊ आणि याम. प्राण म्हणजे प्राणशक्तीवर, आयाम म्हणजे काही प्रमाणात नियंत्रणाने. प्राणायामचा अर्थ लक्षात आला? प्राणशक्तीवर आपण काही प्रमाणात काय आणतोय? नियंत्रण आहोत म्हणजे प्राणायाम. आता ही प्राणशक्ती कुठं आहे? समजा इथे एक खोली आहे. त्या खोलीमध्ये एका माणसाला ठेवलेलं आहे. माणसाला ठेवूया का? कुणाला ठेवूया? तुमच्यापैकी कुणाला ठेवायचं? खोलीमध्ये एका माणसाला ठेवलेलं आहे. सगळं लॉक केलंय, कुठेही बाहेर आत जायला हवा नाहीये. इथं एक होल पाडलेला आहे आणि त्यातून सगळा ऑक्सिजन ओढून घेतलेला आहे. ऑक्सिजन हे सगळं ऑक्सिजन काढून घेतलं आपण
कुठेही हात आतमध्ये हवा जायला हे नाही, चान्स नाही आहे, तर हा माणूस जिवंत राहील का मरेल ना? बरोबर. मग आता काय करायचं, जसं आपण ऑक्सिजन काढून घेतला तसाच पुन्हा आतमध्ये सोडायचा. लक्षात आलं का काय म्हणायचं ते? सोडल्यानंतर पुन्हा हा माणूस जिवंत होईल का? का होणार नाही? अजून काय कुणाला सांगायचं आहे? का जिवंत होणार नाही? दुसरं काय आहे का कोणाच्या मनात शंका? याच्यामधली काय झालेले आहे? प्राणशक्ती. प्राण म्हणजे काय? ऊर्जा, चेतना, चैतन्य, आनंद, उत्साह, तरतरी, आभाशक्ती, तेज, ओज, कांती, लावण्य, स्वच्छता, शुभ्रता, जे काही पंचमहाभौतिक शक्ती येते का माझ्या प्राणायामाच्या लेक्चरमध्ये? आलं का? मध्ये आधी म्हणतो ते ही सगळी ऊर्जा आहे ती काय झालेली आहे, म्हणजे ऑक्सिजन जरी काढून दिला माघारी तर तो जिवंत होत नाही. याचा अर्थ काय आहे की तुम्ही नुसता ऑक्सिजन घेत नाही, तुम्ही नुसता ऑक्सिजन घेत नाही तर तुम्ही काय करत आहात? प्राणशक्ती कशी आहे? वायुरूप आहे. कशी आहे? वायुरूप आहे, हे की नाही? म्हणजे तुम्ही श्वास घेता म्हणजे वायुरूप घेता ना, मग त्याच्यामध्ये काय होतं? प्राणशक्तीयुक्त ऑक्सिजन घेत आहात. बरोबर आहे का? प्राणशक्तीयुक्त ऑक्सिजन घेत आहात. आणि म्हणून आपण काय करतो, हे दीर्घ श्वसनामध्ये काय म्हणतो आपण? अधिक अधिक ऑक्सिजनचा तुम्ही काय घेता आणि काय सोडता? ऑक्सिजन घेता आणि कार्बन डायऑक्साईड सोडता. बरोबर आहे का नाही? आपण इथं काय करतो? ऑक्सिजन जरी घेत असलो तरी आपल्याला इथं काय समजून घ्यायचं आहे की प्राणशक्तीयुक्त ऑक्सिजन घेत होतो. प्राणशक्ती कुठे आहे सांगा? कुठे आहे प्राणशक्ती? कुठे आहे? आता प्राणशक्ती घेता एवढं माहिती झालं, पण कुठे आहे प्राणशक्ती? प्राणशक्ती कुठे आहे? तर कुठं आहे? समजा तुम्ही विमानतळ बसलेला आहात असं धरून चला, इथे सेंटरला जाऊन बसलेला आहात आणि ह्या आधुनिक जगाचं सगळं कॉन्क्रीट काढून टाका. 50,000 वर्षापूर्वी बसलेला आहात तर काय दिसेल? सगळीकडं अवकाश, नंतर काय? वायू, पृथ्वीचं तण, ही 5 तत्व आहेत का नाही? मग जे पोकळी आहे, वायू कुठं राहतो? जिथं पोकळी तिथं वायू. सोपं घनिष्ठ आहे की नाही? म्हणजे पोकळी कुठं आहे? कुठं आहे? इथं आहे का? इथं आहे का पोकळी? मी बसलो इथं, होय की नाही? पोकळी कुठं आहे? तुम्ही विमानतळावर बसलेला आहात आणि विमानतळापासून तुमचा जमिनीचा भाग फक्त पृथ्वीवर आहे आणि तिथून पुढचं काय? सगळं अवकाश आहे. मग ते अवकाश म्हणजेच पोकळी आली. आणि त्या पोकळी म्हणजे कसं? प्राणशक्ती कुठं आहे? आज अजून एक उदाहरण सांगतो. तुम्ही पाण्यातला मासा पाहिलाय ना, होय की नाही? मग पाणी त्याला अगदी चिटकून असतं का जरा बाजूला असतं पाणी? हां, मग तसंच तुमच्या शरीराच्या बाह्य आकाराला चिटकून सगळी प्राणशक्ती आहे. कुठं आहे? कुठं आहे प्राणशक्ती? इकडं वर नाही, अशी सगळी तुमच्या अवतीभोवती प्राणशक्ती आहे. मुद्दा लक्षात आला का तुम्हाला? ही सगळी अवतीभोवती. आणि मग आपण काय करतो की श्वास घ्या आणि सोडा. प्राण, ऊर्जा, चेतना, चैतन्य, आनंद, उत्साह, तरतरी, हे सगळं काही भरभरून घ्या. बरोबर आलं? इथपर्यंत लक्षात आलं? प्राणशक्ती म्हणजे काय लक्षात आलं? बरोबर आलं का? प्राणायाम, दोन्हीचा अर्थ क्लिअर कट झालेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? आता ह्या प्राणायाम करताना सर्वात महत्त्वाचं काय आहे? बैठक व्यवस्था सगळ्यात महत्त्वाची आहे. प्राणायाम करताना सगळ्यात महत्त्वाची बैठक व्यवस्था आहे. आता तुम्ही अनुभव घ्यायचा, याचं प्रात्यक्षिक आपण करायचं आहात. तुम्ही आता जे बसलेले आहात ना, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये ठेवा. दोन्ही हात ध्यान मुद्रे ठेवा. ठेवले? थोडंसं काय करा, थोडंसं पुढं वाकूनच बसा. म्हणजे पोटाला थोडी पुढे घडी येऊ द्या, थोडीशी असं पुढं मान वगैरे खालून थोडंसं वाकून बसा. स्लाईड वाकून बसा, पोटाला थोडं पुढे घडी येऊ द्या. डोळे बंद ठेवा, मान खाली घ्या थोडीशी किंचित. हां, आणि दीर्घ श्वास करा. एक 3-4 दीर्घ श्वास घ्या त्याच बैठक स्थितीमध्ये, हालायचं नाही. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.
2-3 श्वास घेतले की थांबायचं, जेवढा दीर्घ घेता येईल तेवढं घ्या आणि सोडा. रिलॅक्स झालं. आता काय करा, बैठक असतात ताठ करा. पाठीचा कणा मी सांगितल्यानंतर श्वास घ्या. ताठ ठेवा, दोन्ही हाताची मुद्रा अगदी अलगद तुमच्या मांडीवर ठेवा. ठेवले, खांदे थोडेसे मागं ओढा, थोडेसे पाठीमागे येऊ द्या रिप आणि ताठ बसा. तुमचा आणि जमिनीचा लंब रेषेत आकार होऊ द्या. आता 2-3 श्वास घ्या दीर्घ डोळे बंद करून. बाकी कुठली हालचाल करू नका. भस्त्रिका प्राणायामच करा. थोडक्यात दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, दीर्घ घ्या आणि सोडा, दीर्घ घ्या आणि सोडा. रिलॅक्स, सोडून द्या, सोडा, रिलॅक्स. आता सोडा, सोडून द्या. आता दोन्हीतला फरक लक्षात आला का तुमच्या? काय झालं? ज्यावेळी तुम्ही खाली वाकला त्यावेळी श्वास दीर्घ घेतला गेला का? नाही. आणि ज्यावेळी ताठ बसला तेव्हा घेतला गेला. आता पहा, याचं उदाहरण पहा. परवा आम्ही ह्याला गेलो होतो, कशाला, नागपूरला. तिथं आमच्या ग्रुपमधल्या देसाई मॅडम भेटल्या होत्या, ग्रुपमध्ये आल्या होत्या. तर त्यांचा मुलगा 28-29 वर्षाचा आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, घरी खूप हुशार आहे, सगळं काय आहे. आणि जे त्याचा जो बसण्याची पद्धत आहे त्यांची, म्हणजे जी बसण्याची पद्धत आहे ती कशी आहे, सारखं लॅपटॉपवर काम, काय जे असेल ते कॉलेजचे असाइनमेंट असतील ते. आता किती जवळजवळ मी म्हणतो आपण एक 10वीपर्यंत ठीक असेल, जरा खेळ असेल, बेंचवर बसेल असेल. 11वी-12वीनंतर त्याचं कॉलेजचं जीवन चालू झाले, ते आता शेवटच्या वर्षाला आहे. तर त्याला श्वास घेता येत नाही, सोडता येत नाही, दम लागतोय, धाप लागते. वय वर्ष 28. लक्षात आलं? सगळं स्कॅनिंग झालेलं आहे. फॅमिली डॉक्टर झाला, नंतर एक्सरे झाला, MRI झाला, सगळं काही झालं, औषध झाले, पण काही फरक पडला नाही. काय कारण असेल त्याचं आपण प्रात्यक्षिक पाहूया. हे पहा, ही तुमची श्वासनलिका, ह्या तुमचा छातीचा भाग, हे मध्ये 2 लंग्स दिसतात का आतमध्ये, आणि खाली आता आपण श्वास घेतो. तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं कुठलं? लंग्स, हे महत्त्वाचं आहे. ह्या लंग्सच्या खाली डायफ्रॅम असतो, म्हणजे एक मध्यपटल म्हणतात, आणि खाली पोट असतं. तर पहिला पोर्शन काय आपला? लंग्सचा. दुसरा पोर्शन काय आहे? ह्या लंग्स आणि पोट, जे आपली लहान आतडी मोठी, याच्या आधी एक डायफ्रॅम म्हणजे एक मध्यपटल असतं, आणि त्याच्या खाली पोट असतं. तर ह्या तिन्ही गोष्टीचं आपल्या श्वसनामध्ये हे समावेशन असतं. जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळी मध्यपटल खाली जातं सरळ, पोट थोडंसं फुगतं, आणि जेव्हा ते मध्यपटल खाली जाईल त्यावेळी तुमचा जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेतला जातो. समजा जर पुढं वाकून बसला होता, तुम्ही प्रात्यक्षिक केलं की पुढं वाकून बसल्यामुळे काय झालं, तुमचा श्वास इतका दीर्घ घेतला गेला नाही. आणि जेव्हा ताठ बसला त्यावेळी काय झालं, श्वास आपला दीर्घ घेतला गेला. म्हणजे त्याचं हे प्रात्यक्षिक पहा. आता हे तुमची श्वासनलिका आहे, ही आतमध्ये गेले. इथं 2 लंग्स आहेत, आणि खाली याच्यात डायफ्रॅम, म्हणजे हा जो मधला जो भाग आहे हा पूर्ण पॅक आहे. दिसतोय का तुम्हाला सगळ्यांना? हा पूर्ण पॅक आहे. आता हे लंग्स कधी एक्सपान्शन होतील, जेव्हा कधी फुगतील, जेव्हा हा डायफ्रॅम खाली जाईल त्यावेळीच वेळी लंग्स भरले जातील. दिसतंय का सगळ्यांना? दिसतंय का? पहा. The diaphragm is a thin, dome-shaped layer of muscle and tendon that separates the abdominal cavity from the chest cavity. It gains its shape from its attachments and from the organs that surround it, especially the heart, lungs, and liver. The diaphragm attaches at the costals along the lower rib cage, high in the front at the sternum, and deeply in the back along the spine. The diaphragm also attaches to itself via a central tendon, making the diaphragm one of the unique muscles of the body. The diaphragm uses its central tendon and its attachments as leverage to flatten during inhalation. The expansion of the ribs comes from the resistance of the internal organs to downward movement. As the internal organs are slow to move, the ribs expand to make room for the lungs. While the diaphragm attaches at the bottom of the ribs, its range of motion never reaches that low in the body. As seen from below, we get a sense of the full range of motion of the diaphragm as it would glide over the aorta, the vena cava, the esophagus, and the internal organs. For more information, visit www.3dyoga.com.
हा डायफ्रॅम खाली गेल्यानंतर काय होणार आहे, आतमध्ये पोकळी निर्माण होते आणि दोन्ही लंग्समध्ये हवा भरली जाते. आता सांगा त्या मुलाचं काय झालं असेल, काय वेग झालं असेल सांगा बरं. पुढं वाकून बसल्यामुळे डायफ्रॅम खाली कित्येक वर्ष, 3-4 वर्ष त्याचं असं काम चाललेलं आहे. त्यामुळे काय झालं, काय 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 दोष असेल त्याच्यामध्ये, की डायफ्रॅमची कॅपॅसिटी बिग झालेली आहे, खाली वर जायची. तेव्हा प्राणायामामध्ये काय महत्त्वाची गोष्ट आहे, बैठक अवस्था. आपण बैठक अवस्था घेतो, ताट सूचना आल्या, पाठीच्या कानात ताट, नजर समोर, डोळे बंद स्थितीमध्ये, डोळे बंद, मान सरळ, आणि घेता घेता हळूहळू हळूहळू हळू शेवटच्या 2-3 सेकंदला खाली जातो आपण. लक्षात आलं का? तर बैठक अवस्था अतिशय महत्त्वाची आहे. पहिला मुद्दा लक्षात आला, क्लिअर. हा सूर्य आणि हा जयद्रथ. ओके. ही तुमची श्वास नलिका. याला डावीकडे 9, उजवीकडे 10 काटे फुटलेले असतात. इथून पुढं सूक्ष्म अशा केशवाहिन्या असतात. एखादं झाड जर उपटलं तुम्ही तर त्याच्या बारीक बारीक मुळ्या शेवटपर्यंत असतात आणि त्या मुळ्याच्या टोकाला असे वायुकोश असतात. काय असतात? वायुकोश. यांची संख्या किती आहे? 7.5 कोटी. किती आहे संख्या? किती संख्या आहे वायुकोशांची? 7.5 कोटी. ते तोडले एका कोटवर पूर्ण पसरले तर भरून जातील टेनिस कोर्टच्या, एवढी मोठी संख्या आहे. आता नॉर्मल ब्रिदिंगमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, सर्वसाधारण एका मिनिटामध्ये मानव प्राणी 18 ते 20 श्वास घेतो. किती घेतो? 18 ते 20 श्वास घेतो. आता हे जे वायुकोश जे आहेत, हे वायुकोश जे आहेत त्याच्यामधले 20 ते 30% फक्त उघडलेले असतात. बाकी 70 ते 80% बंद अवस्थेत असतात. किती असतात? 20 ते 30% चालू आणि 70 ते 80% बंद. बरोबर लक्षात आलं? आता एका मिनिटामध्ये आपण किती श्वास घेतले? 18 धरले. 18 धरले तर 60 सेकंद भागिले 18. काय केलं लक्षात आलं ना? 60 सेकंद भागिले 18. 3.33चा एक श्वास झाला तुमचा. 3.33चा एक श्वास. बरोबर आहे का? आलं का हे गणित? लक्षात आलं का सगळ्यांच्या? 3.33चा एक श्वास घेतला. ह्याच्या निम्मा एक श्वास म्हणजे काय? तुम्ही श्वास घेतला आणि सोडला. बरोबर आहे का? म्हणजे ह्याच्या निम्मा आलं ना. आणखीन किती आलं? 1.50 धरा. साधारण 50-50 दीड, साधारण वरची काय 5-6 पॉईंट असतील. किती आले? 1.58 धरा. 1.58 सेकंद तुम्ही श्वास घेतला नॉर्मल ब्रिदिंगमध्ये आणि 1.58 सोडला. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला सगळ्यांच्या? आता एका ब्रिदिंगमध्ये, ह्या एका ब्रिदिंगमध्ये आपण श्वास किती घेतो? 500 cc. किती श्वास घेतो? 500 cc एका ब्रिदिंगमध्ये. एक ब्रिदिंग म्हणजे लक्षात आलं तुमचं, 1.5 सेकंदाचं एक ब्रिदिंग. लक्षात आलं ना? किती घेतो? 500 cc. ह्या 500 cc मधला 150 cc आपल्या श्वास नलिकेत अडकून पडतो आणि राहिलेल्या 350 cc आपल्या लंग्समध्ये जातो. लक्षात आलं? इथपर्यंत लक्षात आला? किती जातो? 350 cc. आता हा 350 cc जे काय आपण 500 धरू सुरुवातीला, हा आपण असं धरू की एका ब्रीदिंगमध्ये आपण काय घेतलं? 100% श्वास घेतला. एका ब्रीथमध्ये आपण श्वास किती घेतला? 100% घेतला. असा पृथक्करण आपण त्याचं करत आहोत. किती घेतला? 100%. म्हणजे हा जो हवेतला श्वास आहे ते एका ब्रीदिंगमध्ये 100% घेतला. त्याच्यामध्ये 79% जो आहे ते काय आहेत? कर्बोदील प्राणवायू, कार्बन आहे, नंतर नायट्रोजन आहे आणि 21%च काय आहे? ऑक्सिजन आहे. 21% काय आहे? हा मुद्दा लक्षात आला का तुमच्या? एका ब्रीथमध्ये 100% श्वास घेतला असं धरून चाला. 1.5 सेकंदाचा एक ब्रीथ आहे. मग त्याच्यामध्ये श्वास घेतला म्हणजे सगळा काय ऑक्सिजन कुठं आला? त्याच्यामध्ये हवेमध्ये मिश्र वायू आहेत ना ह्या सगळ्या. मग त्यातले 79% जवळजवळ हे कर्बोदील प्राणी, कार्बनिक गॅस, प्रदूषण काय असेल ते, नायट्रोजन, याचं मिश्रण घेऊन आपण हा 100% श्वास घेतला. आता त्यातला ऑक्सिजन किती आहे? यातला 16% तुमच्या लंग्समध्ये जातो आणि 5%च प्रत्यक्षात वापरला जातो. लक्षात झालं? एका ब्रीदिंगमध्ये किती वापरला जाईल? फक्त 5%. मुद्दा लक्षात झाला तुमचा?
एवढा मुद्दा लक्षात आला. अर्धा लिटर म्हणजे 500 cc म्हणजे अर्धा लिटर धरा, आहे की नाही. आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. आपण काय केलेलं आहे, 3, 4 सेकंद 5 सेकंद म्हणजे हे तुमचं नॉर्मल ब्रीद आलं. हळूहळू आपल्याला 6, 7, 8, 9, 10 शेवटची शक्यता किती दिलेली आहे आपण, 15 सेकंदाची दिलेली आहे. किती दिलेली आहे, 15 सेकंदाची दिलेली आहे. 15 दुने 30 म्हणजे 15 सेकंद घ्यायला, थोडासा रोखला, 15 सोडला. 15 सेकंद घेतला, थोडासा रोखला, 15 सोडला. म्हणजे एका मिनिटामध्ये किती आवर्तन होतील, 2च ना. घेऊन सोडला की 1, घेऊन सोडला की 2. मग ह्या 15 सेकंदामध्ये जर तुम्ही ऑक्सिजन घेणार आहेत तर ह्या 500 cc जी आपण जे अर्धा लिटरची क्षमता आहे त्याची दुप्पट ते तिप्पट काय वाढते, ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते. म्हणजे साधारण 1.5 ते 2 लिटरपर्यंत तुमचं ऑक्सिजन अधिक काय जाणार आहे, लंग्समध्ये जाणार आहात. मग तुम्ही प्राणायाम इतक्या दिवस करत आला, किती कॅपॅसिटी तुमची कितीपर्यंत घेऊ शकता सांगा. मध्ये 5 मध्ये घेणारे सुरुवातीचे नवीन योगसाधक असतील, समजा माहीत नसेल असेल. 10 पर्यंत कोण घेतं का, आपले जुने योगसाधक 10 पर्यंत जातो का तुमचा, 10-12 पर्यंत जातो. 12च्या पुढे 15 पर्यंत कोणाचा आहे का, अगदी जुना योगसाधक 15 सेकंदापर्यंत घेणारा आहे का कोणी, ठीक आहे 12 पर्यंत आहे आपण. मग आपण आता किती वर्ष झालं योगा साधनेला येतोय की नाही, बरेच वर्ष. मग 12चं समजा 6 महिन्यांनी 13 करायला काय हरकत आहे का, पुढच्या 6 महिन्यांनी 14 करा ना, त्याच्या पुढच्या 6 महिन्यांनी 15 करा. म्हणजे आपल्याला हा टार्गेट गाठायचा आहे. म्हणजे कशाला काय हवं आहे आपल्याला, अधिक ऑक्सिजनचा मात्रा गेला पाहिजेत ना लंग्समध्ये. तुम्ही आजारी पडलाय का कधी, पडलाय ना, दवाखान्यात गेलाय की नाही. मग गेल्या डॉक्टर काय करतात आणि नंतर काय सांगतात, श्वास घ्या सोडा मॅडम, श्वास घ्या सोडा मॅडम, श्वास घ्या सोडा जाणं. म्हणजे काय करतात, तुमची लंग्सची कॅपॅसिटीज बघतात. तुमचा हृदय, तुमच्या लंग्समध्ये कुठं चिकटा आहे का, वेगवेगळे आवाज असतात त्याचे छोटे, त्यानुसार ते ओळखतात की तुम्हाला नक्की काय झालं. मग तुम्ही प्राणायाम 15 सेकंद घ्यायला लागला. काही आता आमच्याकडं जुने योगसाधक आहेत जेंट्स 20-22 सेकंदापर्यंत गेलेले आहेत. एका मिनिटामध्ये 1.5च आवर्तन होतं त्यांचं, लक्षात आलं का. मग तुम्ही पहिल्या परीक्षेत पास झाला पाहिजे ना, इथं लावल्या काही नाही, लंग्स टकाटक आहेत, कार्यक्षमता फुफ्फुसाची तर तुम्ही टकाटक. लक्षात आला इथपर्यंत मुद्दा सगळा आला लक्षात इथपर्यंत. दीर्घ श्वास घेतला, गेला ऑक्सिजन. पुढं काय होतं पहा, आपलं मानवाचं शरीर कशापासून बनलेलं आहे, पेशीपासून. अशा 7 अब्ज पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत. किती आहेत, 7 अब्ज. मग ह्या पेशी, यांना पेशींना कार्य करायचं आहे ना, होय की नाही. कार्य करायचं म्हटलं 2 प्रामुख्याने गोष्टीची आवश्यकता असते. एक कुठला, ऑक्सिजन, आणि दुसरा कुठला, ग्लुकोज. कुठले, ऑक्सिजन कुठून मिळेल, हवेतून, आणि ग्लुकोज कुठून मिळेल, अन्नातून मिळेल. बरोबर आलं का. त्याशिवाय पेशी कार्य करू शकत नाहीत. एकदा लक्षात आला. जोपर्यंत तुमचं खाल्लेलं अन्न पचल्यानंतर त्याचे सगळे रक्त शेवट रक्तामध्ये खाल्लेलं अन्नाचं रक्त होतं ना, बरोबर आहे का नाही. हे रक्त जोपर्यंत ऑक्सिजनच्या माध्यमातून शुद्ध होत नाही तोपर्यंत पेशी आपल्या कार्यासाठी हे शुद्ध रक्त वापरू शकत नाहीत. शुद्ध रक्त मग शरीरामध्ये क्रिया कशी चालते, क्रिया, ऑक्सिजन घेतल्यानंतर कार्बनच का बाहेर पडतो, ऑक्सिजन का बाहेर पडत नाही. गाडी आहे ना तुमची शरीराची गाडी, आणि रेग्युलर गाडी वापरता 2 व्हीलर, त्यात पेट्रोल टाकल्यानंतर गाडी चालल्यानंतर बाहेर काय पडतं, धूर पडतो. मग तुमचं ऑक्सिजन आत गेल्यानंतर पेशी स्वतः पेटतात, जळतात आणि तुमचं कार्य चालू होतं. आता कार्य म्हणजे काय, पहा मी हालतोय, चालतोय, बोलतोय, डुलतोय, माझं सगळं काम चालू आहे इथं. हे बाह्य हालचाली झाल्या. अंतर्गत हालचाली काय झाल्या, श्वसन, पचन, रक्ताभिसरण, नंतर ग्रंथीचे स्त्रवणे, आणि शरीरामध्ये अशा कोट्यावधी क्रिया चालू आहेत ज्याचा तुम्हाला थांगपत्ता नाही. अशा सर्व क्रियाद्वारे काय तयार होईल, पेशी कार्य करणार आहेत ना.
मग तिथं काय तयार होईल? शुद्ध झालं रक्त अशुद्ध होणार, जळणार, पेटणार, कार्बन तयार होणार, कचरा तयार होणार, कार्बनिक गॅस, पाण्याची वाफ, विषार, विद्रव, टॉक्सिन आहे का माझ्या बोलण्यामध्ये? हे सगळं तयार होणार, बरोबर आहे की नाही? मग हे बाहेर पडलं पाहिजे ना. तुमच्या स्कूटरला काय करा, पाठीमागून सायलेन्सरला थोडंसं बोळा लावा, बघा बरं स्टार्ट होती का? होत नाही स्टार्ट. होईल का? चाललं लांबच राहिलं. मग हे पडलं पाहिजे ना प्राणायामाद्वारे बाहेर, जास्तीत जास्त बाहेर पडलं पाहिजेत, बरोबर आहे का? ऑक्सिजन शरीर काय करतं पहा, शरीरामध्ये नको असलेल्या गोष्टी पटकन टाकतो तो. तुम्हाला काटा टोचला, थोडासा तुकला तुमच्या ह्याच्यात राहिला अंगठ्यात, तर काही दिवसांनी काय होतं, निघालं नाही तर तिथून ते पेशी लगेच फुगवतात, मऊ करतात आणि तुम्ही दाबलं की पटकन बाहेर. म्हणजे नकोय ते राहते. शरीर नेहमी प्रयत्न करतं तंदुरुस्त राहण्याचा, नकोय ते बाहेर जाऊ द्या, नकोय ते बाहेर जाऊ द्या. मग पहिला प्रयत्न काय त्याचा? मल. दुसरा प्रयत्न काय? मूत्र. तिसरा प्रयत्न काय? कार्बन डायऑक्साईड वायू. आणि चौथा प्रयत्न काय? घाम. बरोबर आहे की नाही? मग घाम पडला पाहिजे की नाही व्यायाम केल्यानंतर? जरा उकडायला लागले की फॅन लावा, AC लावा. शरीर तुमचं सांगतंय तुम्हाला की ही ऊर्जा खर्च झाली, पडू द्या बाहेर घाम. ठीक आहे, उन्हाळ्यात अगदी 12 ते 3 फॅन लावू शकता तुम्ही, अगदीच घासावीस झालाय. पण व्यायाम करताना तुम्हाला हे फॅन नको आहेत, बघा तुमचा निर्णय. तर तुम्ही मग शरीराची एक प्रकारे तुम्ही ती काय करताय, शरीराची ताकदच गमावताय तुम्ही ती. सांगा बरं मला, समजा तुम्ही शौचासला 2 दिवस नाही गेला, 1 दिवस नाही दिला, की सकाळी गेला नाही तर संध्याकाळी काय परिस्थिती होती सांगा मला? कधी एकदा बाहेर पडतंय, वाटतं की नाही? 2 दिवसाचा तर लांबचाच प्रश्न आहे तो. किती अस्वस्थ होतं. तसं सेम टू सेम आहे, मल, मूत्र, श्वेत हे सगळं तसंच आहे, सेम टू सेम. ते हे बाहेर पडलं पाहिजे. लक्ष मुद्दा तर आलं का? आता इथपर्यंत सगळे लक्षात आलं? क्रिया, श्वास घेतला तुम्ही, श्वास नलिकेत वायुकोशापर्यंत गेला. आता हे वायुकोश आहेत, झाडाच्या शेवटच्या मुळाला असे गोलगोल द्राक्षाचा घड कसा असतो त्या पद्धतीने वायुकोश असतात. त्याची संख्या किती सांगितली? 7.7 कोटी सांगितलेली आहे. त्याचा अर्धा भाग आहे तो रोहिणी आणि नीला. अर्धा भाग काय? रोहिणी, आणि अर्धा भाग निलेचा असतो. रोहिणी म्हणजे काय? शुद्ध रक्त, आणि नीला म्हणजे अशुद्ध रक्त. आता पहा, सुरुवात कशी करूया आपण. मूळचं अशुद्ध झालेलं रक्त सुरुवात पॉझिटिव्ह करूया. प्रथम तुम्ही दीर्घ श्वास घेतल्यानंतर काय झालं, तुमच्या लंग्स वायुकोशापर्यंत जाऊन पोचल्यानंतर ह्या वायुकोशाला असणाऱ्या चिटकून रक्तवाहिन्या, सगळ्या रक्तवाहिन्याचं संपूर्ण शरीरभर जाळ आहे ना, इथं हे केलं तर निघाल ना रक्त, आहे की नाही? तसं घेतल्यानंतर रक्तामधल्या लाल पेशी, RBC माहीत असेल, पाठ असेल सगळ्यांचं, हे काय करतात, जो तुमचा ऑक्सिजन आलेला हवेतला तो काय करतात, ओढून घेतात. घेतला का ओढून? घेतल्यानंतर मूळचं अशुद्ध रक्त असतं, ते ओढून घेतल्यानंतर ते शुद्ध होतं. शुद्ध रक्त झालं वायुकोशात, हेपर्यंत लक्षात आलं. ते तिथून कुठं जाईल? हृदयाकडे जाईल. अगदी सोप्या भाषेत घेऊ, कप्पा क्रमांक 1, 4 कप्पे असतात, एवढं तर तुम्हाला माहिती आहे. अगदी साध्या भाषेत, 1 मध्ये गेलं, 2 मध्ये गेलं, 2 मधून कुठं जाईल? ते संपूर्ण चक्राकार तुमची जी क्रिया चालती तिकडे शुद्ध रक्त जाईल. आता क्रिया चालू आहेत, दर सेकंदाला, एका सेकंदाला 1,00,000 पेशीमध्ये क्रिया चालू असतात. एका सेकंदाला 1,00,000 प्रकारच्या क्रिया चालू असतात पेशीमध्ये. आणि ते सगळं घेतल्यानंतर पेशी जळल्या, कार्बन तयार झालं. आता मूळचं शुद्ध रक्त अशुद्ध झालं. आता ते पुन्हा काय होईल? नीलाद्वारे प्रवास करत 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 तुमच्या लंग्समध्ये येईल. कप्पा क्रमांक 3 धरूया. त्यानंतर 4थ्यामध्ये येईल. 4थ्यामधून ते पूर्ण पुन्हा वायुकोशाकडे येईल. आणि ह्या अर्धा भागामध्ये तुमच्या नीला आहेत का नाही, तिथपर्यंत येईल. आणि तिथून काय होईल? पुन्हा तुमच्या श्वासाद्वारे बाहेर पडेल. लक्षात आला का? हा असा चक्राकार प्रवाह आहे. मग भस्त्रिका प्राणायाम करताना आपण काय करतो नक्की? माझ्याकडे पेशंट येतात. पेशंट आल्यानंतर प्राणायामाचं सांगितलं जातं, सर प्राणायाम करा, भस्त्रिका करा, कपालभाती करा, अनुलोम विलोम. आम्ही करतो, सांगा भस्त्रिका करा.
कपालभाती. परवा त्या ह्याच्यापाशी पिरामिड चौकामध्ये मी येताना बघितलं, तिथे एक मॅडम बाकड्यावर बसल्या होत्या आणि कपालभाती करत होत्या. रस्त्यावरून गाड्या इकडून तिकडून येत जात होत्या. कपालभाती अशी चालली होती. अनुलोम विलोम एका शिबिरामध्ये इथं स्टार्ट केलं. आता प्राणशक्ती इथंच आहे का? इथं नाही आहे का प्राणशक्ती? सगळीकडे आहे ना प्राणशक्ती. मग प्राणायाम कसा केला पाहिजे? तुम्हाला सांगितलं जातं शेवटची अवस्था कशी पाहिजे, तुमची मौन अवस्था पाहिजे. शरीर शिथिल, मन निर्विचार अवस्थेत आणि जाणारा श्वास. अजून प्रात्यक्षिक आहे याच्यामध्ये बरं का, व्हिडिओ ज्यांना घाई त्यांनी गाऊ शकतात. आपला शेवटचा मुद्दा ह्यात पाहायचा. पहा, शरीर शिथिल, मन शांत, बैठकस्थ ताठ हवी आहे. श्वासामध्ये आपण घेतलेला आहोत. पूर्ण श्वास नलिकेतून तुमचं आता लक्ष कुठं जाणार आहे? आतमध्ये जाणार आहे. तिथून लंग्सपासून शुद्ध रक्त होऊन, तर मी सांगताना काय सांगतो, अंगठ्याच्या बोटाच्या टोकापर्यंत जावा आणि डोक्याच्या केसाच्या मुळापर्यंत जावा. तुम्ही इमॅजिन करा, व्हिज्युलायझेशन करा की ते तिथं पोचलं जात आहे. आणि तिथून माघारी येताना काय सांगतो, जे नको आहे ते सगळं बाहेर टाका. आणि प्राणायाम करताना तुम्ही आतमध्ये गेला पाहिजे. जो प्राणायाम करताय त्याचा तुम्हाला लाभ झाला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे. लक्षात आलं? आता एक मिनिटामध्ये आपण काय बघूया, त्याचं प्रात्यक्षिक बघूया. इथपर्यंत काही शंका आहे का? अजून काय मुद्दा राहिला का बघा. हां, आता सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा तोपर्यंत बघूया आपण. एका मिनिटामध्ये, त्यानंतर एका मिनिटामध्ये आहे ते 200 ते 250 वर्ष जगतो. किती? ताप 150 ते 200 वर्ष जगतो. 10 ते 15, 150 ते नंतर मनुष्य प्राणी एका मिनिटामध्ये किती जगायचं आयुष्य? 20 कमी का केले? कुणी सांगितलं 80 म्हणून? मी 80 वर्ष जगणार आहे म्हणून कुणीतरी सांग. पडलेले विचार आहेत ते तुमचे. 150 म्हणा ना. घेतलंय निगेटिव्ह घेतलंय. 80 वर्ष जगू. कुत्रा 28 श्वास घेतो. किती? 10 ते 15 वर्ष. आणि ससा 8 वर्ष. म्हणजे जेवढा तुम्ही एका मिनिटामध्ये ती जास्त राहील, म्हणजे रेट तेवढं तुम्ही जाईल. आणि जेवढं एका मिनिटामध्ये तुम्ही श्वास कमी जाईल. मग तुम्ही जेव्हा पण शेवटचा हा विचारा काय? हा सांग. जी महत्वाची सांगितली तुम्हाला. आता त्याच्यामध्ये आपली ताठ हवी आहे, बरोबर आहे. आता हे मॅडम खुर्चीवर ताठ बसलेले, पाय टेकलेले. ताठ आहे का तुमची? भाग सरळ आहे. तिसरा मुद्दा की लहान बालक जेव्हा जन्माला येतं ते पाठीवर झोपलेलं मुलाचं. याचा अर्थ काय? सगळं क्लीन आहे आतमध्ये. पळती का नाही? तसं पोट फुगतं का नाही त्याचं?
ज्यांना उद्देश काय आपला की तुमचा ड्रायफ्रॅम म्हणजे श्वास दे ते महत्वाचं आहे. कारण बैठ्या अशी घडती बघूया तुम्हाला समक्ष थोडं मिनिटं फक्त. Respiratory system. To understand the process of breathing. In humans, the main organs responsible for respiration are present in the thoracic cavity. In the thorax region, the rib cage and a dome-shaped fibrous tissue, known as the diaphragm, are observed. Present within the rib cage are the pleural membranes, which enclose the lungs. The right lung is divided into 3 lobes: the right superior, right middle, and the right inferior lobe. The left lung is smaller and has only 2 lobes, the left superior and the left inferior lobe. Both the lungs are associated externally with small tubular bronchi, which unite and extend into the trachea. The trachea has incomplete C-shaped rings of cartilage, which prevent the tracheal wall from collapsing. The trachea leads into the pharynx, which is connected to the nostrils. As we breathe in air, the oxygen molecules enter the nostrils and travel downwards through the pharynx and trachea to finally reach the bronchi. From each bronchus, oxygen travels into the lungs. Within the lungs, the bronchus divides repeatedly to form bronchioles. Oxygen travels through these bronchioles and reaches the alveoli, each of which is surrounded by a network of capillaries. A section of one alveolus shows the presence of numerous alveolar chambers with pores. Blood, containing RBCs, is seen flowing through the capillaries. The oxygen molecules from the alveolus diffuse into the capillary and then get absorbed by the bluish-purple RBCs. This causes oxygenation of the RBCs, and a transition in their color from bluish-purple to red is observed. The blood moving into the alveolus contains RBCs and carbon dioxide molecules. These molecules are released into the alveolus. The carbon dioxide collects in the alveolar chamber. And then from the alveolus, it travels through the bronchioles into the bronchus, which finally reaches the trachea and is breathed out through the nostrils. So the process of breathing in air rich in oxygen is called inhalation. After the contraction of the muscular diaphragm, the lungs expand and the air rushes in, resulting in the inflation of the alveoli. During exhalation, the diaphragm moves up and the lungs contract. Thus, the alveoli deflate, causing the air to be forced out. This exhaled air is rich in carbon dioxide. This process of inhalation and exhalation is known as respiration, which is approximately 20 times per minute. त्यात शेवटचा मुद्दा घेऊन थांबूया आपण. आपली लंग्सची जी कॅपॅसिटी आहे, लंग्स म्हणजे फुफ्फुस, याची कॅपॅसिटी कमी कशाने होते? कमी कशाने होते? तुम्ही वयवर्ष 20, 21, 22, 30, 40 पर्यंत आहात. तुम्हाला ग्राउंडवरनं पळायला सांगितलं लहान मुलाला, जा पळून ये, परत दुसऱ्या वेळी पळून ये, तिसऱ्या वेळी पळून ये, पाहिजे तेवढा पळायला रनिंगमध्ये भाग घेईल. आज तुम्हाला पळायला सांगितलं तर तुम्ही थोडं पळून माघारी याल, तुम्ही म्हणाल थांबतो. म्हणजे काय झालं? लंगची कॅपॅसिटी कशामुळे काय झाली? वयोमानानुसार. कशामुळे झाली? वय जसं वाढेल तसं कमी झाली. दुसरा मुद्दा,
व्यायामाचा अभाव. काहीच व्यायाम करत नाही. प्राणायाम करता तुम्ही क्लासला आहे त्यामुळे सोडून द्या. लोकांचं खाण्यापिणे सिटिंग बसणे निवांत, बघू पुढं काय होतं ते. तिसरा मुद्दा काय आहे? चुकीचा आहार. कफकारक पदार्थ खाणे, श्रीखंड, बासुंदी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, त्यानंतर फास्ट फूड, हे सगळे पदार्थ कसे आहेत? तुमच्या लंग्समध्ये कफाचे त्रास असेल, मला माहिती असेल की किती त्रास होतो श्वास घ्यायला. हे कफ वाढवणे तुमच्या लंग्समध्ये चिकटा वाढतो आणि श्वास घ्यायला अडचण पडते, कफ साठून राहतो. त्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे? लठ्ठपणा, अतिरिक्त वजन. 5 उंची आहे, 50 वजन धरा, 55 चालू शकेल, 60पर्यंत चालू शकेल हेल्दी असाल तर. 60च्या पुढे 1 किलो समजा वाढलं, एक किलो तुमचं वजन वाढलं तर 1000 किलोमीटरच्या रक्तवाहिन्या तयार होतात आणि साहजिकच काय होतं? हृदयावर तेवढा ताण येतो. त्या पेशी रक्तवाहिन्या पुरवायला लागणार ना. तुमचं वजन अतिरिक्त असेल तर कुणावर ताण येणार आहे? तुमच्या डोक्यावर 5 किलोचं वजन दिलं, 10 किलोचं दिलं, 50पर्यंत मजूर उचलू शकतात, 100चं दिलं तर काय होईल? मुद्दा लक्षात आला मला काय म्हणायचं ते. त्यानंतर पुढं काही इन्फेक्शन झालं असेल, TB वगैरे, श्वास घ्यायला अडचण पडते. दम्याचा त्रास, थोडक्यात दमा, काही मार लागला असेल, अजून काय सांगू शकतो? व्हायरल एक्सपेन्शन, म्हणजे आपण कोरोनामध्ये ब्रिदिंग कॅपॅसिटी गेली होती की नाही आपली, व्हायरल. अजून काय सांगू शकता? व्यसन. काय आहे? व्यसन, सिगारेट, दारू, तंबाखू, मिसरी, यांनी काय होणार आहे? सिगारेटवाल्यांचं लंग्स तपासलं तर काय दिसतं? काळं काळं दिसतं. तुम्ही घेता काय? ऑक्सिजन घेता ना का कार्बन घेताय? हवंय काय तुम्हाला ऑक्सिजन? मग काय जाईल? धुरा आत जाणार ना, बरोबर आहे की नाही? अजून काय सांगाल? वयोमानानुसार तर झालेला आहे. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला का तुमच्या सगळ्यांचा? अशा या सर्व प्रकारामध्ये तुमच्या लंग्समध्ये विजातीय द्रव साठू लागतात वेगवेगळ्या पद्धतीने आणि तुम्हाला श्वास घ्यायला सोडायला अडचण पडते. मग ती काय करतो आपण? प्राणायामामध्ये क्लीन करतो, शारीरिक शुद्धी करतो. काय करतो? अधिक लंग्स एक्सपान्शन करून. मग आता तुम्ही 1 मिनिटामध्ये 2 श्वास भस्त्रिकाप्रमाणे 15 सेकंद घेतला, 15 सोडला, आहे की नाही? मग त्याच्यामध्ये फायदा काय होतो? शेवटचा मुद्दा घेऊन थांबूया आपण. फायदा काय आहे? म्हणजे का दीर्घ घ्यायचा श्वास, थोडाच काय घ्यायचा नाही तर काय काय फायदा होईल पहा. पहिला फायदा काय होणार आहे? अतिरिक्त ऑक्सिजन मिळणार आहे. काय मिळणार आहे? ऑक्सिजन. दुसरा काय फायदा आहे सांगा? तुमची ब्रिदिंग कॅपॅसिटी वाढणार आहे, लंगची कॅपॅसिटी वाढणार आहे, लंग कॅपॅसिटी. नंतर जे काय रोग आहेत लंग्स संदर्भातले, विजातीय द्रव्य निघून जाणार आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडणार आहे अतिरिक्त. आता सांगा, तुम्ही दीर्घ श्वास घेतला, सगळ्यात महत्त्वाचा यातला टॉपिक वेळ आहे. वेळ. तुम्ही दीड सेकंदामध्ये एक श्वास घेता आणि 1.5 मध्ये सोडता. हा मुद्दा आला का परत? इथं तुम्ही किती घेणार आहेत? 15 सेकंदापर्यंत श्वास घेणार आहे. किती? 15 सेकंदापर्यंत. मग तेवढा वेळ तुमच्या रक्तातल्या लाल पेशींना तुमचा हवेतला आलेला ऑक्सिजन शोषून घ्यायला वेळ मिळणार आहे आणि तेवढं अधिक प्रमाणात रक्त शुद्ध होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुद्दा लक्षात आला का मला काय म्हणायचं ते? आणि तेवढाच वेळ सोडायला, याचा अर्थ काय? तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त जो झालेला कार्बन, विजातीय जे आहे ते सगळं कचरा टाकायला सुद्धा तेवढा वेळ मिळणार आहे. मुद्दा लक्षात आला का? कचरा कसा तयार होतो हे तुमच्या लक्षात आलेलं आहे की ऊर्जा शक्ती खर्च पडल्यानंतर. त्यानंतर काय? जे 20% वायू कोश चालू आहेत ते हळूहळू अतिरिक्त काय होणार आहेत?
अतिरिक्त वायुकोश उघडले जाणार आहेत. जसं तुम्ही एक्सपान्शन कराल तसतसे अधिक वायुकोश उघडले जातील. याचा अर्थ काय होणार आहे? अधिक रक्त शुद्ध व्हायला तुम्हाला वाव मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आता दुसरा अजून एक फायदा आहे. तुमची श्वासनलिका अशी आत गेली, तुमच्या लंग्समध्ये गेले, आपल्या नाकाच्या वरच्या साईडला अशी छोटीशी ब्रह्मरद्र असं म्हणतात त्याला. काय म्हणतात? ब्रह्मरद्र. छोटी छोटी होल असतात. तुम्ही उदबत्ती घेतला, उदबत्तीचा वास घेतला तर तो काय लंग्समध्ये जाणार थोडाफार, पण तुम्हाला पहिले सेन्सेशन कुठं होतं? मेंदूत होतं. जो हवेतला ऑक्सिजन आहे तो डायरेक्ट तुमच्या मेंदूला जातो. शुद्ध. तुम्ही प्राणायाम केला, रिलॅक्स वाटतं का नाही तुम्हाला? फ्रेश वाटतं का नाही? एकदम इथलं कपाळचं टेन्शन, काय विचार, तणाव सगळं रिलॅक्स वाटतं. म्हणजे शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा डायरेक्ट तुमच्या मेंदूपर्यंत जाणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेवटचा, तुम्ही घेतलेला ऑक्सिजन कुठं जाणार आहे? पेशीपर्यंत जाणार आहे. पेशीपासून कुठं जाणार आहे? तुमच्या विविध असणाऱ्या ग्रंथीकडे जाणार आहे. मग ग्रंथीचं कार्य, त्याच्यातून ग्रंथीमध्ये पण पेशी आहेत ना, विदाउट पेशीच्या ग्रंथी कशा असतील? मग तिथेही ऑक्सिजन जाणार आहे आणि त्यांची कार्यक्षमता सुधारली जाईल. आणि ग्रंथींची कार्यक्षमता सुधारणे म्हणजे काय होणे? पूर्ण शरीराची काय होणार आहे? आपली आरोग्य, उत्तम आरोग्याकडे आपण जाणार आहोत. पिच्युटरी नावाची ग्रंथी, पिनियल नावाची ग्रंथी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस ग्रंथी आणि हे तुमची पॅनक्रियाज, त्यानंतर स्वादिष्टान चक्र म्हणजे काय? प्रोस्टेट ग्रंथी, अशा वेगवेगळ्या ग्रंथीची तुमची कार्यक्षमता सुधारत जाणार आहे. तेव्हा शेवटचा मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही 1 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष जसं तुम्ही श्वास घ्यायला, प्राणायामाला अधिक त्यात हे द्याल, वाव द्याल, तसं काय होत जाणार आहे पहा. एका मिनिटामध्ये कासव 3 ते 5 श्वास घेतं आणि 250 ते 300 वर्ष जगतं. मग तुम्ही जसं सातत्य ठेवाल तसं श्वास कमी घेणे म्हणजे तसं नव्हे. ॲटोमॅटिकली तुम्ही एका मिनिटात ब्रीथ नॉर्मल केलं का नाही आत्ता, तसं तुम्ही ॲटोमॅटिकली जेव्हा हे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष जसं प्राणायाम कराल तशी तुमची श्वास घेण्याची कॅपॅसिटी शेवट 3 ते 5 वर्ष 5 होणार. एका मिनिटामध्ये तुम्ही किती करणार श्वास? 3 ते 5. आणि जगणार किती वर्ष? 200 ते 250 वर्ष जगणार. तर ठरवा किती श्वास घ्यायचा आणि किती सोडायचा. कार्य